थोड्याच वेळात शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. शेतकरी प्रश्नांसह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. मतदान केंद्रात काल भाजपचं उपरणं घालणं. भाजप उमेदवार हेमंत रासनेंना भोवलं. निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल. लासलगावात कांद्याच्या भावात मोठी घसरण. संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सुरू केलं आंदोलन. आजपासून नाफेडच्या हरभरा खरेदीला सुरुवात. दर चांगला मिळत असल्यानं अमरावती खरेदी केंद्राबाहेर नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा. आज मिळणार पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता. कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या सौंदर्याला बाधा. अनेक वेळा वज्रलेप केल्यानं मूर्तीच्या चेहऱ्याचे हावभाव बदलल्याचा अभ्यासकांचा आरोप. दररोज सरकारची भ्रष्टाचाराची 100 प्रकरणं समोर येत आहेत. संजय राऊतांचा घणाघात. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत भाजपनं घातक पायंडा पाडल्याचाही केला आरोप. गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतानाचा व्हिडिओ केला व्हायरल. पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. आज मराठी भाषा गौरव दिन. जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज कर्नाटकातील विविध विकास कामांचा शुभारंभ. शिवमोगा विमानतळाचं करणार लोकार्पण.